अकोल्यातील जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा नियोजन समितीची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली। या बैठकीस पालकमंत्री ॲडव्होकेट आकाश फुंडकर, सर्वच पक्षांचे आमदार, जिल्हाधिकारी तसेच वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते। मात्र विकास कामांवर चर्चा सुरू होण्याआधीच पार्किंगच्या मुद्द्यावरून बैठकीच्या ठिकाणी तणावाची छटा निर्माण झाली। वाहन पार्किंगच्या नियोजनावरून आमदार साजिद खान पठाण हे चांगलेच भडकले। जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीदरम्यान वाहन पार्किंगच्या मुद्द्यावरून तणाव निर्माण झाला। जिल्हा नियोजन भवनासमोर पालकमंत्री ॲडव्होकेट आकाश फुंडकर यांचे वाहन उभे करण्यात आल्यामुळे विरोधी पक्षाचे आमदार साजिद खान पठाण यांच्या वाहनासाठी जागा उपलब्ध नव्हती। यावरून आमदार पठाण यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत पोलीस प्रशासनावर पार्किंग नियोजनातील हलगर्जीपणाचा आरोप केला। जिल्ह्यातील महत्त्वाच्या बैठकीत येणाऱ्या लोकप्रतिनिधींना समान सन्मान आणि सुविधा मिळाल्या पाहिजेत असंही त्यांनी स्पष्टपणे सांगितलं। या घटनेमुळे काही काळ जिल्हा नियोजन भवन परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते। नंतर उपस्थितांच्या मध्यस्थीने परिस्थिती निवळली। मात्र या घटनेची चर्चा बराच वेळ राजकीय वर्तुळात सुरू होती।